हाकेजी, तुम्ही असं म्हणतायत की हा सगळा पूर्वनियोजित कट होता आणि तुम्हाला मारण्यासाठीच ही माणसं तिथं आली होती, तुम्ही याच्याही आधी तक्रारी केलेल्या आहेत, पण तुम्हाला काय वाटतं असा कट तुमच्या विरोधात कोण रचू शकेल आणि का रचू शकेल याचं उत्तर मात्र देणं तुम्ही टाळत आहात? अहो, गृह खात्याने याचा विचार करावा. जरांगे उपोषणामध्ये काय बोलले की याला अशी वेळ येईल की माझा आवाज ऐकू येतोय? येतोय आवाज तुमचा, मला माझा येतोय का? तर जरांगेंचं एक स्टेटमेंट होतं उपोषण सोडण्याच्या आदल्या दिवशीचं की या माणसाला असा पश्चाताप होईल की या पृथ्वी तलावर उगाच जन्माला आलो. त्या स्टेटमेंटची चौकशी करावी. आणि संभाजी भोसलेंचा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी छगनराव भुजबळांवरती दोन महिन्यापूर्वी पुण्याच्या रेस्ट हाऊस वरती हल्ला करण्याचा, त्यांच्या गाडीकडे धावून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची चौकशी व्हावी. देवेंद्र फडणवीसांना धमक्या देणं, त्यांच्या मंडळींना धमक्या देणं, हे सगळी डार्क हिस्ट्री काढावी. सोशल मीडियावरती काय होतंय, धमक्या कोण देतंय, कॉल रेकॉर्ड काढावेत. माझ्याकडे सगळे कॉल डिटेल्स आहेत. तासाला 100 कॉल मला आलेले आहेत. मला फोन बंद करून बसावं लागतं. बरं, हा पूर्वनियोजित कट नाही का? तुम्ही असं म्हणताय की मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे भोसले यांच्या चौकशी व्हायला हवी, यांनी केलेल्या विधानांची चौकशी व्हायला हवी, कॉल रेकॉर्ड्स चेक केले गेले पाहिजेत, पण तुम्ही या दोन नेत्यांचीच नावं का घेता आहेत? विशेष म्हणजे तुम्ही असं म्हटलं ते म्हणजे की पुण्यातली जी माणसं मारायला आली होती ती संभाजीराजे भोसलेंनी पाठवली, असं तुम्ही सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केलेला आहे. का असं तुम्हाला वाटतं की संभाजीराजे भोसलेंनीच ही माणसं पाठवली असतील? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्हाला तशी काही माहिती मिळाली आहे का? त्यांना ताब्यात घ्या, ते कुणाचे आहेत हस्तक बघा. कारण ते जी भाषा बोलत होते रात्री ते फक्त संभाजीराजेंची बोलत होते, दुसरी कुणाचीच भाषा बोलत नव्हते. ते तू असं म्हणालास त्यांना, तू असं म्हणालास त्यांना. अरे, ही लोकशाही आहे, इथं राजेशाही नाहीये. मी परत महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आम्ही राजा छत्रपती शिवरायांना, आम्ही राजा राजर्षी शाहूराजांना, आम्ही राजा आत्ताचे खासदार करवीर नगरीचे श्रीमंत शाहूराजांना, आम्ही गादीच्या वारसांना सगळ्यांना राहायचा राजा छत्रपती मानतो. पण जो राजा, आम्ही काय अपेक्षा व्यक्त केली हो या संभाजी भोसलेंकडं की बाबा तुम्ही एका आंदोलनाला भेट देता, तसंच तुम्ही जर ओबीसी आंदोलनाला भेट दिली असती तर आम्ही तुम्हाला राजा म्हटलं असतं. यात काय वावगं बोललो आम्ही? या महाराष्ट्राने सांगावं. हाकेजी, तुम्ही असं म्हणताय की ते संभाजीराजेंनी सांगावं किंवा या माणसांनी सांगावं की काय आपण वेगळी मागणी केली होती, पण संभाजीराजे भोसले यांच्याशी तुम्ही या घटनेनंतर बोलण्याचा प्रयत्न केला होतात का? आणि का तुम्ही ओबीसी आंदोलनाच्या व्यासपीठावर आला नाहीत असा सवाल केला होता का? आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर तुम्ही आरोप करणार आहात, तर त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखल करणार आहात का? न्याय मागणार आहात का? आणि बोला. ज्या लोकांनी रात्री हल्ला केला त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार नोंद केलेली आहे. आणि वडीगोद्रीमध्ये उपोषणाच्या दरम्यान जेवढ्या काही घटना घडल्या त्याची सर्व कल्पना जालन्याच्या एसपींना दिलेली आहे. 4 तरुणांनी 6व्या दिवशी आमचं उपोषण होतं त्यावेळी आमच्या उपोषण स्थळी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या तरुणांना पकडून आम्ही जालन्याच्या पोलिसांच्या हवाली केलं होतं. तिथंच जर ही कारवाई केली असती तर मला वाटतंय कालची घटना घडली नसती. पण तुम्ही संभाजीराजेंचा आज पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला होता, मग त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला काय हरकत आहे? की जर तुम्हाला वाटतं आहे की त्यांनीच ही माणसं पाठवली होती, त्यांच्याच माणसांनी तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हल्ला केलेला आहे, तर तुम्ही तक्रार का करत नाही आहात? किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करायला का जात नाही आहात? तुम्हाला तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये भीती वाटते का की तुम्हाला न्याय मिळणार नाही असं वाटतंय? हाकेजी, न्याय मला मुख्यमंत्र्यांकडून मिळणार नाही ही तर भीती आहेच. पण गृह खाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. हो, आहे ना. गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही ही विनंती करू की याच्या पाठीमागं मी मगापासून म्हणतोय तुम्हाला की 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत या तरुणाने पुन्हा कुणाला फोन केला याचा सीडीआर काढावा. त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई व्हावी. साधी गोष्ट आहे. आणि ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आरोप करत आहात संभाजीराजेंवर, मनोज जरांगेंवर. याच्याही आधी तुम्ही मनोज जरांगेंच्या अनुषंगानं आरोप केले होते, संभाजीराजेंबद्दल बोलला होतात. पण जेव्हा आता जिथं तुम्ही असं म्हणताय की जीवे मारण्यासाठी माणसं ही संभाजीराजेंनीच पाठवली होती असा तुम्ही आरोप करताय पत्रकार परिषदेत, तर तुम्ही तक्रार का करत नाहीयेत हा माझा प्रश्न आहे. तक्रार केली तक्रार आम्ही संभाजीराजेंच्या विरोधात तक्रार केली तुम्ही?
आमच्या समोर जी 2 माणसं होती, 2 माणसांची नावं आम्हाला माहित होती, त्यांची नावांचा उल्लेख आम्ही त्याला केला आणि त्याच्याबरोबर त्यांना जे काही सहकार्य करणारी मंडळी आहेत 5-25 जणांची आम्ही त्या तक्रारीमध्ये नोंद केलेली आहे. त्यामुळं हे बघा, आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही म्हणून जर शासन त्याच्याकडे ह्या गोष्टीचं चौकशी करणार नसेल, त्याचा शोध घेणार नसेल,